तू इतरांना तपासतोस, पण कधी स्वतःच्या हृदयात डोकावला आहे? उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नाही. उपवास म्हणजे स्वतःला देवाच्या प्रकाशात उभं करणं आहे. Praise the Lord. प्रियांनो, आपण सहज म्हणतो तो चुकीचा आहे, ती चुकीची आहे. पण आज देव विचारतो आहे, तुझं हृदय कसं आहे? आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःवर आरोप करणे नाही, तर सत्य स्वीकारणे आहे. स्तोत्रसंहिता 139 आणि 23 मध्ये दावीद प्रार्थना करतो, हे देवा माझी परीक्षा घे, माझं हृदय जाण. किती सुंदर प्रार्थना आहे. तो म्हणत नाही देवा त्यांना बदल, तो म्हणतो देवा मला दाखव. कदाचित आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे कटुता लपली आहे, कदाचित सेवेमागे दिखावा आहे, कदाचित प्रार्थनेमागे स्वार्थ आहे. देवाला बाहेरचं रूप नाही, तो आतलं हृदय. आज या उपवासात देवाला सांगा, प्रभू माझ्यात जे काही तुला नको आहे ते उघड कर. हो, कदाचित सत्य टोचत, कदाचित डोळ्यात पाणी येईल, पण त्या अश्रू मधूनच शुद्धीकरण सुरू होतं. कारण जे स्वतःलाच तपासतात त्यांनाच देव नव्याने घडवतो. आज आरशासमोर नाही, आज देवाच्या वचनासमोर उभं राहायचे. गॉड ब्लेस.